नमस्कार. आज आपण एका अशा कौशल्याबद्दल बोलणार आहोत जे आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खूप खूप महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे प्रभावी संवाद कौशल्य. प्रसिद्ध वक्ते जुलियन ट्रेजर यांचे खूप सुंदर वाक्य आहे, माणसाचा आवाज हा जगातील सर्वात शक्तिशाली आवाज आहे. विचार करा, याच आवाजाने युद्ध सुरू होऊ शकतात आणि याच आवाजाने प्रेम व्यक्त होतं. तरीही आपल्यापैकी अनेकांना असं का वाटतं की आपलं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही? हीच समस्या सोडवण्यासाठी आज आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी संवादात दरी का निर्माण होते ते पाहू. मग आपला संदेश प्रभावीपणे कसा पाठवायचा आणि कसा स्वीकारायचा हे समजून घेऊ. त्यानंतर सांस्कृतिक अडथळ्यांवर बोलू आणि शेवटी या सगळ्यातून एक मास्टर टूलकिट तयार करू. चला तर मग सुरुवात करूया त्या सामान्य चुकांपासून ज्यामुळे आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचतच नाही. तर जुलियन ट्रेजर यांनी संवादातल्या 7 अशा घातक सवयी सांगितल्या आहेत, म्हणजे अक्षरशः महापाप. यात येतं गॉसिप, इतरांना जज करणं, सततची नकारात्मकता, तक्रार करत राहणं, सब्बी देणं, प्रत्येक गोष्टीत अतिशयोक्ती करणं आणि हट्टीपणा. या सवयींमुळे होतं काय? लोक आपलं ऐकणंच बंद करून टाकतात. ओके, तर कोणत्या चुका टाळायच्या हे आता आपल्याला कळलंय. आता आपलं बोलणं अधिक प्रभावी आणि परिणामकारक कसं बनवायचं ते पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोंधळून बोलण्याऐवजी निश्चयात्मक विधाने वापरायला हवीत. यामुळे काय होतं, बोलण्यातला तो जो संकोच असतो ना तो निघून जातो आणि त्या जागी स्पष्टता आणि आत्मविश्वास येतो. प्रसिद्ध कम्युनिकेशन कोच विन झियांग यांनी 3 खूप प्रभावी सवयी सांगितल्या आहेत. पहिली, बोलताना थांबा. यामुळे आपल्या कल्पनांना समोरच्यापर्यंत पोहोचायला वेळ मिळतो. दुसरी, महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर देण्यासाठी थोडं हळू बोला. आणि तिसरी, योग्य आवाजाचा वापर करा, कारण त्यामुळे तुमच्या बोलण्यात एक ऊर्जा येते. आता विश्वास निर्माण करण्यासाठी आपण HAIL नावाचं फ्रेमवर्क वापरू शकतो. H म्हणजे ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, A म्हणजे ऑथेंटिसिटी म्हणजे अस्सलपणा, I म्हणजे इंटेग्रिटी म्हणजेच सचोटी आणि L म्हणजे लव्ह, ज्याचा अर्थ आहे लोकांबद्दल चांगलं इच्छणं. याशिवाय प्रभावी संवादासाठी 7 C'ची चेकलिस्ट खूपच उपयुक्त आहे. म्हणजे आपला संदेश नेहमी क्लिअर म्हणजे स्पष्ट, कॉन्साइज म्हणजे संक्षिप्त, कॉन्क्रीट म्हणजे ठोस, करेक्ट म्हणजे बरोबर, कोहेरंट म्हणजे सुसंगत, कंप्लीट म्हणजे पूर्ण आणि कर्टियस म्हणजे विनम्र असावा. बरं, आत्तापर्यंत आपण बोलल्याबद्दल म्हणजे संदेश कसा पाठवायचा यावर लक्ष दिलं. पण उत्तम संवाद म्हणजे काही एकतर्फी रस्ता नाहीये. आपलं बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे समोरच्याचं ऐकणं. म्हणजे आपण संदेश किती चांगल्या प्रकारे स्वीकारतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इथे सक्रिय श्रवण किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग ही संकल्पना येते. हे एक असं कौशल्य आहे ज्यात फक्त शब्द कानावर पडण्यापेक्षा खूप काही जास्त आहे. यात बोलणाऱ्या व्यक्तीसोबत पूर्णपणे एकरूप होणं महत्त्वाचं आहे. सेंटर फॉर क्रिएटिव्ह लीडरशिपने यासाठी 6 सोपी तंत्र सांगितली आहेत. पूर्ण लक्ष द्या, टीका करणं टाळा, समोरच्याचं म्हणणं आपल्या शब्दात मांडून मनन करा, प्रश्न विचारून गोष्टी स्पष्ट करा, सारांश सांगा आणि मगच आपलं मत मांडा. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, फक्त ऐकणं पुरेसं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे ऐकलेल्या गोष्टींवर कृती करणं. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवाद पूर्ण होतो. आता आपण संवाद कौशल्याच्या एका नवीन आणि तितक्याच महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. जेव्हा वेगवेगळ्या संस्कृती आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात तेव्हा संवादात नेमके काय बदल होतात? मुळात संवाद 4 मुख्य प्रकारांनी होतो: शाब्दिक, अशाब्दिक, दृश्य आणि लेखी. या प्रत्येकाला समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण विशेषतः अशाब्दिक संवादातील संकेत समजणं खूप गरजेचं आहे. आणि हे महत्त्वाचं का आहे? कारण मॅकिन्सेच्या एका अभ्यासानुसार ज्या टीम्समध्ये सांस्कृतिक विविधता असते त्या 35% अधिक चांगली कामगिरी करतात. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांच्यात प्रभावी संवाद असेल. पण हे सोपं नाही. संशोधनातून असं दिसून आलंय की जागतिक टीम्सना अनेक मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो, जसं की भाषेचे अडथळे, वेगवेगळ्या संवाद शैली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाब्दिक संकेतांचा चुकीचा अर्थ लावणं. उदाहरणार्थ, डोळ्यात डोळे घालून बोलणं किंवा विशिष्ट हातवारे करणं यांसारख्या संकेतांचा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पूर्णपणे वेगळा अर्थ असू शकतो. त्यामुळे गैरसमज होण्याची खूप शक्यता असते. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्या सगळ्याला एकत्र करून एक असं व्यावहारिक टूलकिट बनवूया जे कोणीही लगेचच वापरायला सुरुवात करू शकतं. तर या मास्टर टूलकिटमध्ये काय काय आहे? स्पष्टपणे बोलणं, कृती करण्यासाठी ऐकणं,
विचारांना रचना देण्यासाठी हेल किंवा 7 C's सारखे फ्रेमवर्क वापरणं, कठीण संकल्पना सोप्या करण्यासाठी उपमा देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक असणं. या टूलकिटमधलं एक शक्तिशाली साधन आहे उपमा. समजा चक्रवाढ व्याज ही संकल्पना समजावायची आहे, तर ती केवळ एक सूत्र नाही, तर डोंगरावरून घरंगळणाऱ्या बर्फाच्या गोळ्यासारखी आहे, जो आपोआप मोठा आणि वेगवान होत जातो. बघा किती सोपं झालं. शेवटी माया अँजेलो यांनी म्हटल्याप्रमाणे, लोक आपण काय म्हणालात हे विसरतील, पण आपण त्यांना कसं वाटायला लावलं हे ते कधीही विसरणार नाहीत. या सगळ्या तंत्रांचा उद्देश केवळ आपलं म्हणणं पोचवणं नाही, तर इतरांची अधिक खोलवर नातं जोडणं हा आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण बोलू तेव्हा एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आपले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनात कोणती भावना सोडून जाणार आहेत. हीच तर खरी संवादाची ताकद आहे.